स्वामींचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला. तो म्हणजे तुळजापूरचा. 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः भवानी मातेने तलवार दिली, अशी आख्यायिका आजही भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. जवळजवळ 2 ते 2.5 तासांच्या या प्रवासानंतर आईचं दर्शन मिळालं. गाभाऱ्यात विराजमान असलेली काळ्या दगडातील अलंकार, मुकुट आणि तेजाने प्रकटलेली भवानी आईची मूर्ती बघून मन अगदी समाधानी झालं. हे मंदिर 12व्या शतकात यादवकालीन राजवटीत बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर भोसले, मराठा साम्राज्य आणि अनेक राजवंशांनी याची देखभाल केली. मंदिराची शिल्पकला, कोरीव काम आणि दगडी भिंती पाहताना आपल्याला इथल्या प्राचीन इतिहासाची आठवण येते. दर्शन घेऊन निघायला आम्हाला रात्र झाली. दुसऱ्या दिवशीचा प्रवास होता तो म्हणजे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरचा, अर्थातच विठू माऊलीच्या दर्शनाचा. सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो पंढरपुरात. आपल्या आवडीचा स्पेशल चहा घेतला आणि गंध टिका लावून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यात विराजमान आहेत पांडुरंग विठोबा. काळ्या दगडातील मूर्ती, मुकुट, कंठी आणि भक्तांकडे करुणेने पाहणारा चेहरा. आणि रुक्मिणीच्या दर्शनाशिवाय विठोबाचं दर्शन पूर्ण झालं असं होतच नाही. आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो भाविक वारकरी इथे पायी चालत येतात. चंद्रभागेला नमन केलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी फिरत असतो, नवे रस्ते शोधत असतो, माणसं जोडत असतो आणि त्या प्रत्येक भेटीतून नवे अनुभव घेत असतो. माझ्यासाठी प्रवास म्हणजे फक्त ठिकाण बघणं नाही, तर तिथल्या लोकांना ओळखणं, त्यांच्या कथा ऐकणं आणि त्या आठवणी मनात साठवणं. कारण खरी मजा माणसांमध्येच आहे. प्रत्येक दगड, प्रत्येक रस्ता, प्रत्येक मंदिर हे सगळं आपल्याला काहीतरी शिकवून जातं. आणि म्हणूनच हा प्रवास कधी संपत नाही. तो सुरू असतो आठवणींमध्ये. मी फिरतो, माणसं जोडतो आणि त्या अनुभवातून तुमच्यापर्यंत पोहोचतो कॅमेऱ्यातून आयुष्य. बाकी काय, निवांतच.